माझ्या सासूबाईंची एक सवय आजही बदलली नाही आणि त्याचमुळे येते पुरणपोळीला खास चव. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या माहेरीवरून म्हणजेच नाशिकवरून आम्ही माझ्या सासरी जायला निघालो. जाताना सासूबाईसाठी नऊवारी साडी घेतली. आता आमचं गावाला जाणं काही सारखं सारखं होत नाही. 6 महिन्यातनं एकदाच जाणं होतं. सासूबाईंसाठी साडी घेतलीच, पण मी माझ्यासाठी पण एक साडी घेतली. त्यानंतर आम्ही पुढे जायला निघालो. सकाळी आम्ही लवकर निघालो होतो म्हणून नाश्ता कोणीच केला नव्हता आणि सगळ्यांना खूप भूक लागली होती. म्हणून एका ठिकाणी आम्ही थांबून नाश्ता केला आणि सोमवार असल्यामुळे माझा उपवास होता म्हणून यांनी माझ्यासाठी लस्सी मागवली होती. आणि आमच्या सोबत माझ्या बहिणीची मुलगी म्हणजे चिमणा, आम्ही हिला पण गावाला घेऊन जातोय. पुढे तिला तिचे मम्मी पप्पा घ्यायला येणार आहे. 10:30 वाजेपर्यंत आम्ही माझ्या सासरी पोहोचलो. सासूबाईंच्या भाकऱ्या बनवून झाल्या होत्या, भाजी बनवायची बाकी होती. म्हटलं चला भाजी मी बनवून घेते. त्यानंतर पाणी भरायचं राहिलं होतं, पाणी भरून घेतलं आणि संध्याकाळी माझ्या सासूबाईंनी पुरणपोळीचा बेत केला. आता पुरणपोळीसाठी माझ्या सासूबाईंना गिरणीवरचं पीठ आवडत नाही म्हणून जातकवरती पीठ दळलं. जात्यावरती आम्ही दोघींनी मिळून पीठ दळलं होतं. त्यानंतर संध्याकाळी आत्यानी खापरेवरच्या पुरणपोळ्या केल्या. आता ही एक जरी पुरणपोळी खाल्ली ना तरी पोट भरतं. दुसरी पुरणपोळी कोणी मागणारच नाही, एवढी मोठी पुरणपोळी असते. आणि पुरणपोळी पलटवायचं काम माझं होतं. खरं तर मला पण पुरणपोळी बनवायची होती, पण मध्येच दुसरं काम आलं होतं म्हणून काय मला भेटलीच नाही पुरणपोळी बनवायला. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.